Hello, I am Dr. Shilpa Naik and welcome to Urban Oasis. स्वयंपाकातली बाग. काय असते ही स्वयंपाकातली बाग? तुम्ही म्हणाल स्वयंपाकात कुठे आली ही बाग? आपण स्वयंपाक करताना आपल्या हाताशी काही पानं, फळं, फुलं अशी उपयोगात येतात आपल्या स्वयंपाकात. त्याला स्वयंपाकातली बाग म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात किचन गार्डन, जी किचनच्या जवळ आहे अशी किचन गार्डन. तर ह्या गार्डनला फूड गार्डन पण म्हणू शकतो किंवा पोटाजर गार्डन, फ्रेंच स्टाईल असते ती किचन गार्डन, त्याला पोटाजर गार्डन म्हणतात. ती थोडीशी स्टायलिस्टिक अशी असते, म्हणजे फुलं वगैरे सगळं वापरून ती अशी नीटनेटकी छान डिझाईन केलेली असते. आज आपण सिंपल स्वयंपाकघरातली बाग असं बघूया. आपल्याला किचन गार्डन जेव्हा स्टार्ट करायची असेल किंवा एक कोपऱ्यामध्ये बनवायची असेल, तेव्हा आपण काय काय गोष्टी कन्सिडर करायला पाहिजेत ते आज आपण बघूया. जागा कितीही छोटी असली तरी आपल्याला किचन गार्डन करता येते. पहिले विचार करायचा स्पेस किती आहे. किचन गार्डन युजुअली किचनच्या जवळच असते. खिडकी पण एक चालू शकते किचन गार्डन करायला. नंतर तुम्हाला विचार करायचा असतो तो पॉटिंग मिक्सचा, म्हणजे तुम्हाला माती लागते त्याच्यासाठी. किचन गार्डनसाठी प्रेफरेबली फक्त ऑर्गॅनिक पॉटिंग मिक्सच वापरायचं, कारण आपण ते अन्न म्हणून खाणार असतो ती वनस्पती. त्यामुळे जेव्हा पॉटिंग मिक्स घेतो तेव्हा माती, व्हर्मी कंपोस्ट, त्याच्यामध्ये कोकोपीट, नीम पेंट आणि वाळू किंवा परलाईट घालून ती छान पॉटिंग मिक्स त्याचं बनवायचं आणि ती वापरायची. तुम्ही कंटेनरमध्ये करू शकता किचन गार्डन किंवा वाफा करू शकता, गादी वाफा करू शकता. हा गादी वाफा बाल्कनीमध्ये पण करता येतो, टेरेसवर करता येतोच. दोन विटांचा थर असा 2 विटा बॉर्डरला लावून तो असा वाफा करता येतो. वॉटरप्रूफिंग चांगला पाहिजे फक्त त्याच्यासाठी. कंटेनर तर बेस्ट आहे. आजकाल खूप लाईट वेट इको फ्रेंडली कंटेनर्स पण आले आहेत. तर इको फ्रेंडली कंटेनर्स आर बेस्ट ऑप्शन फॉर किचन गार्डन. पाण्याचा विचार करायचा. पाणी द्यायला लागतं आणि आपण बघणार आहोत पुढे, तर आपण लो मेंटेनन्स, कमी पाणी लागणारी झाडंच आपण बघणार आहोत किचन गार्डनसाठी. पाण्यासाठी आजकाल ड्रिप इरिगेशन सिस्टीम्स आल्या आहेत, ज्या टायमर लावून आपण सेट करू शकतो आणि तसं पाणी देऊ शकतो. ती खूप कन्व्हिनियंट मेथड आहे. माझे खूप फ्रेंड्सनी ती बसवलेली आहे आपल्या बाल्कनीमध्ये. ती तुम्ही लावू शकता. आणि एक विचार करायचा म्हणजे तुम्हाला काय स्वयंपाकामध्ये लागतं, तर हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही झाडं निवडता किचन गार्डनसाठी तेव्हा महत्त्वाचं असतं की तुमचे प्रेफरन्सेस काय आहेत, तुम्ही स्वयंपाकात काय काय वापरता तो विचार करून तुम्ही झाडं सिलेक्ट करायची. कारण खूप ऑप्शन्स असतात किचन गार्डनसाठी. फ्रूट प्लांट्समध्ये, हर्ब्समध्ये, मेडिसिनल प्लांट्समध्ये, स्पाइस प्लांट्समध्ये. पण तुमचे प्रेफरन्सेस तुम्ही विचार करायचे, तुमच्या फॅमिलीचे प्रेफरन्सेस विचार करायचे. तुम्हाला काय आवडतं, कुठले पदार्थ तुमच्या घरी बनतात, त्याप्रमाणे मग तुम्ही प्लांट्स सिलेक्ट करायचे. तर पहिले जेव्हा तुम्ही सुरुवात करता किचन गार्डनला तेव्हा मी सजेस्ट करेन की पेरिनियल म्हणजे बहुवार्षिक झाडंच तुम्ही लावायची. म्हणजे वर्षभर कायम आपली बाल्कनी किंवा आपली गार्डन हिरवीगार राहील आणि आपल्याला काही ना काही फूडसाठी मिळत जाईल. पानं का होईना आपल्याला मिळत जाईल. सावली असतील तर फक्त पानांची झाडं पण आपल्याला लावता येतात. आपण आता कुठली झाडं लावू शकतो जी खूप लो मेंटेनन्स आहेत ती प्रथम लावावीत. म्हणजे मग एकदा आपल्याला सक्सेस आला की मग आपल्याला हुरूप येतो अजून गार्डन वाढवायची. सुरुवातीला मी सजेस्ट करेन कढीपत्ता आपल्याला लागतो आपल्या इंडियन कुकिंगमध्ये तरी. तर कढीपत्ताचं झाड खूप लो मेंटेनन्स आहे आणि तुम्ही फार लक्ष दिलं नाही तरी ते खूप छान वाढत राहतं
फक्त मधनं कटिंग करत राहायची. जी आपल्याला स्वयंपाकामध्ये पानं लागतात ती फक्त टॉपनी कटिंग करायचं. म्हणजे पानं अशी तोडून घ्यायची नसतात कढीपत्त्याची, टॉपचं कटिंग करत राहायचं आणि तशी पानं वापरत राहायची स्वयंपाकामध्ये. तर कढीपत्ता हे बेस्ट आहे, त्याला कमी पाणी पण लागतं. दुसरं झाड आहे ते लिंबू, मी रेकमेंड करेन. लिंबाचं झाड बीपासनं पण येतं किंवा तुम्ही ग्राफ्टेड जी लिंब मिळतात बाहेर ती पण आणू शकता. माझ्याकडे बीपासून पण आलेलं लिंबाचं झाड आहे. 2-3 झाडं आहेत, पण त्याला 5-6 वर्ष लागतात लिंब यायला. पण ते खूप स्टर्डी असतात, डिसीज रेझिस्टंट असतात आणि एकदा लिंब यायला लागली की खूप येतात. ग्राफ्टेड पण खूप छान असतात. माझ्याकडे 3-4 प्रकारची लिंब आहेत. हे एक प्रकारचं लिंबू नैनितालवरनं मी लिंबाचं हे झाड आणलं होतं. हे असं मोठं येणारं लिंबू आहे. ही लिंबाची वेगळे वेगळे प्रकार मिळतात तुम्हाला. एक लिंबू माझ्याकडे त्याचं आतला गर ऑरेंज कलरचा आहे. तर लिंबूला खूप कमी पाणी लागतं आणि ते खूप डिसीज रेझिस्टंट असतं. तुम्हाला त्याची पानं पण स्वयंपाकात वापरता येतात आणि लिंबू पण वापरता येतच. हे लिंबू आतून ऑरेंज कलरचं हे लिंबू आहे. एवढं मोठं होतं हे लिंबू. काही लिंब मोठी होतात, काही छोटी असतात, काही अगदी छोटी असतात. असे खूप प्रकार मिळू शकतात तुम्हाला लिंबामध्ये लावायला. नंतर मी रेकमेंड करीन की तुमच्याकडे जर सावली असेल तर सावलीत आणि जरा मॉइस्ट कंडिशन्स, ओलावा लागणारा अळू आपल्याकडे कायम पाहिजेच. अळू वर्षभर येत राहतो, त्यामुळे तो बेस्ट आहे किचन गार्डनसाठी. आणि बऱ्याच वेळा सावली येते, मोठमोठ्या बिल्डिंग्स असतात त्यामुळे बाल्कनीला, घराच्या आजूबाजूला सावली येते. अशा वेळी बेस्ट झाडं म्हणजे विड्याच्या पानाचा वेल, खाऊच्या पानाचा वेल आपण म्हणतो, किंवा काळी मिरीचा वेल. आणि हर्ब्स सगळे खूप मोठे हर्ब्स म्हणजे पुदिना असेल किंवा रोजमेरी, चाईज, हे सगळे हर्ब्सना पार्शल शेड लागते. त्यामुळे हर्ब्स आर द बेस्ट फॉर पार्शियल सनलाईट. नंतर मेडिसिनल प्लांट्समध्ये किचन गार्डनमध्ये मस्ट म्हणजे अडुळसाचं झाड. अडुळसा मी रेकमेंड करीन कारण तो खूप लो मेंटेनन्स आहे आणि तो मेडिसिनलमध्ये येतो. तुम्हाला ताजी, मी बऱ्याच वेळा सर्दी खोकला झाला तर ताजी पानं, वाळलेली पानं वापरते अडुळशाची. साठवून पण ठेवते कधी कधी आणि मग ती वापरते. कोरफड आपल्याला किचनमध्ये लागते, त्याचा गर खूप चांगला असतो आणि ती अशी निग्लेक्ट केली तरी ती येत राहते, भरपूर वाढत जाते आणि पसरत जाते. आणि कसं आहे की जेव्हा आपण किचन गार्डन डिझाईन करतो तेव्हा झाडांचे वेगळे वेगळे टेक्स्चर्स, कलर्स, फॉर्म्स असे लक्षात घेऊन जर आपण कॉम्बिनेशन केलं तर ती आपली वर्षभरासाठी एव्हरग्रीन राहते आणि खूप सुंदर दिसते. भाज्यांमध्ये आपण किचन गार्डनमध्ये सगळ्यात इझी काय आहे तर पालक आणि चेरी टोमॅटो मी रेकमेंड करेन. कारण चेरी टोमॅटोला जागा कमी लागते आणि भरपूर प्रोड्यूस मिळतो. खूप लो मेंटेनन्स झाड आहे. माझ्याकडे तर असंच एकदा लावलं तर ते आपोआप उगवत जातं, त्याच्या सीड्स खाली पडून. इतकं इझी टू ग्रो आहे ते. पालकाला 45 डेज लागतात यायला. सीड्स लावले आणि त्याला जागा पण खूप कमी लागते. छोट्याशा बास्केटमध्ये लावला तरी पालक येऊ शकतो. आणि हा ऑर्गॅनिक पालक असतो. पालक का लावावा? कारण पालकाचा खूप उपयोग आहे आपल्या किचनमध्ये. पालकाच्या पाना आपण खूप वापर करू शकतो. चटणीमध्ये वापर करू शकतो, सॅलड्समध्ये अशीच तोडून वापरू शकतो. अशी छोटी छोटी कोवळी कोवळी बेबी स्पिनच तुम्ही लावू शकता, तर त्याची छोटी छोटी कोवळी पानं असतात. स्मूदीजमध्ये तुम्ही वापरू शकता. थोडं पराठा, जिथे थोडी थोडी पानं लागतात तिथे अख्खी गड्डी आणायची गरज नसते. थोडी आपण पानं तोडून आणली आणि आपण चटणीमध्ये टाकली तर पालकाला तर सुपर फूड म्हटलं जातं. तर पालक इज अ व्हेरी गुड व्हेजिटेबल फॉर युअर किचन गार्डन. आणि अजून एक मी रेकमेंड करीन की तुमच्याकडे अजिबात जागा नसली, फार जागा, एक खिडकी जरी असली तरी
एक व्हेजिटेबल मस्ट आहे तुमच्याकडे आणि खूप इझिली ग्रो होऊ शकतं आणि एव्हरग्रीन तुमची जागा, तुमची खिडकी, तुमचा कोपरा राहू शकतो, ते म्हणजे रताळ, स्वीट पोटॅटो. मी तुम्हाला रताळ्याचं दाखवते. मी उगवलेलं आहे एक रताळं. हे असे फुटवे आलेत आणि हे असं मोठं झालंय. मग असं पसरलेलं आहे सगळं पूर्ण. एकदम बिना खर्चिक तुम्हाला किचन गार्डन तयार करता येते रताळ्यापासून. एक रताळं आणलं आणि ते लावलं तरी तुमची किचन गार्डन होऊ शकते. रताळ्याची पानं उपयोगाला येऊ शकतात आणि रताळी तर खूप मिळतात. रताळ्याच्या पानापासून पराठे करता येतात, वड्या करतात. त्यामुळे ही ताजी ताजी पानं आपल्याला मिळतात आणि रताळी पण मिळतात. आपल्या किचन गार्डनमधून मिळालेल्या आपल्याला पाना, फुलापासून किंवा फळांपासून केलेला स्वयंपाक, ह्यापासून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो आणि ह्याच्यापासून आरोग्य पण मिळते, कारण आपण ऑर्गॅनिक पद्धतीने आपले किचन गार्डन जोपासत असतो आणि वापरत असतो. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. प्लीज लाईक, subscribe to Urban Oasis. See you next week. Thank you.